चला तर मित्रांनो, आज आपण पाहूया महाराष्ट्रातील 7 आश्चर्यांपैकी एक लोणार सरोवर, दैत्यसुदन मंदिर आणि आजूबाजूचे अनेक मंदिरे। अकोल्याहून सकाळी लवकर निघालो, जालन्याची बस पकडली आणि सुलतानपूरला उतरलो। तिथून शेअर ऑटोने आम्ही लोणारला पोहोचलो। लोणार हे बुलढाण्यातील एक छोटं गाव आहे, जे की प्रसिद्ध आहे तिथल्या सरोवरासाठी, जे की बनलं होतं उल्कापातामुळे। महाराष्ट्रातील ग्लोबल पेगोडा, अजिंठा, रायगड, CST स्टेशन यासारख्या 7 आश्चर्यांपैकी हे एक आश्चर्य। या गावामध्ये अनेक जुने पुरातन मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात। त्यापैकी हे एक यज्ञेश्वराचं मंदिर। तर आम्ही या एक दिवसीय ट्रिपची सुरुवात केली दैत्यसुदन मंदिरापासून। या मंदिराची अशी आख्यायिका आहे की या क्षेत्रात लवणासूर नावाचा दैत्य होता। श्री विष्णूने दैत्यसुदन अवतार घेऊन त्या असुराचा वध केला। या मंदिरात आपल्याला श्री विष्णूची काळ्या पाषाणातली मूर्ती पाहायला मिळते। या मंदिराच्या बाजूला शनी, मारुती, गणपती असे उपमंदिर आहेत। अर्धवट बांधलेलं हे मंदिर साधारण 13व्या-14व्या शतकातलं असून याची रचना हेमाडपंथी आहे। लोणार बस स्थानकापासून अगदी 10 मिनिटं पायी चालत आल्यावरती आपल्याला हे मंदिर दिसते। या मंदिराची सुंदरता पाहून इथे अजून वेळ घालवावासा वाटतो। दैत्यसुदन मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही निघालो गोमुख तीर्थाकडे, जे की इथून 10 मिनिटाच्या अंतरावरती होते। लोणार सरोवराला जाणारा रस्ता याच गोमुख तीर्थाकडून आहे। मंदिरात जाण्यासाठी एंट्री करावी लागते। इथे तिकीट नाहीये, पण खाली सरोवराकडे जाण्यासाठी मात्र तुम्हाला तिकीट घ्यावे लागते। आतमध्ये आल्यानंतर आपल्याला अनेक छोट्या छोट्या मंदिरांचा समूह दिसतो आणि लोणार सरोवराचं प्रथम दर्शन होतं। इथेच आहे गोमुख तीर्थ। तुम्हाला जे काही फोटोज व्हिडिओज काढायचे असतील ते तुम्ही इथेच काढा, कारण खाली सरोवराकडे इतके खास फोटोज येत नाही आणि इथून सरोवराचा खूप छान व्ह्यू दिसतो। हा जो तुम्ही झरा पाहत आहात ते आहे गोमुख तीर्थ। सध्या हे बंद होतं, आतमध्ये एंट्री बंद होती। तीर्थाच्या अगदीच समोर लोणार सरोवराकडे जाण्यासाठी एक रस्ता आहे। दिसायला जरी जवळ दिसत असेल तरी इथून जवळपास 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतरावरती हे सरोवर आहे। या रस्त्याने खाली गेल्यास सर्वप्रथम आपल्याला यज्ञेश्वराचं मंदिर दिसते। फार काही लांब नाहीये, त्यामुळे तुम्ही नक्कीच या मंदिराला व्हिजिट करू शकता। वाटेत आपल्याला अशा प्रकारचे भरपूर किडे आढळून येतात। सर्वप्रथम आपल्याला एक महादेवाचं मंदिर लागते। तिथून थोडं खाली उतरल्यानंतर आपल्याला हे यज्ञेश्वराचं मंदिर दिसतं। बंद स्थितीतलंच पण एकांतातलं आणि सुंदर निसर्गरम्य वातावरणातलं जर कोणतं मी महादेवाचं मंदिर पाहिलं असेल तर हेच। या प्रकारेच अजून 15 मंदिरे या सरोवराच्या सभोवताली आहेत। या सरोवराचे पाणी खारे अल्कलाईन आहे आणि हे सरोवर 60 ते 70 हजार वर्ष जुने आहे। तर मित्रांनो, तुम्ही देखील अशा ऐतिहासिक स्थळाला नक्कीच भेट द्या।